रील टाकली होती, ती रील एवढी व्हायरल झाली की आय थिंक 2 लाख व्ह्यूज आले असतील रीलवर. तर मी अमोलला काही प्रश्न विचारले. अमोल, काय एक्सपिरियन्स आहे तुझा मशा यात्रेबद्दल आणि ही जी तू संकल्पना मांडली याबद्दल? बस आता लाखो मध्ये व्ह्यू गेलेले आहेत, त्याबद्दल कष्ट केले त्याचा एक फळ त्याला भेटलं. आणि शक्यतो जास्त लेडीज आहेत आज, कारण खूप शॉपिंग करण्यासाठी आलेले सगळीकडनं. तर जसा मोबाईल टॉयलेटची गरज आहे, तर भावाने खूप छान मुद्दा मांडलाय. आय होप किंवा पुढच्या वर्षी नक्कीच मोबाईल टॉयलेट इथे मिळेल. धन्यवाद. पण मला वाटतं तुझे व्हिडिओ बघून जास्त लोक इथपर्यंत तुझे व्हिडिओ मी स्वतः पण मला इन्स्टाला मी माहित नाही तुला, मी फॉलो नाही केलं पण तुझे तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, हा शेवटचा दिवस आहे संडे, आणि क्राऊड तुम्ही इकडे बघू शकता, फुल क्राऊड आहे. गाडी पण पास व्हायला मुश्किल आहे, मोठ्या गाड्या सगळ्या, आणि तिकडनं येणारी पब्लिक आणि इकडनं संध्याकाळची जाणारी मशामधली पब्लिक. हा एवढा क्राऊड आहे, तुम्ही फर्स्ट टाइम तुम्हाला ह्याच ब्लॉग मध्ये दिसणार, कारण असा ब्लॉग कोणी बनवला नसेल. आणि आज सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतोय, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज आहे रविवार, तर बघू शकतो इथं ट्रॅफिक पण खूप आहे आणि सगळीकडे पार्किंग पण फुल आहे. आज कोणी पार्किंगला पण गाडी घेत नाही. आम्ही आमच्या रिस्कवर गाडी लावले आणि आलोय पुढे चालत चालत. तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूपच ट्रॅफिक आहे आज आहे संडे, लास्टचा दिवस आहे आजचा. आणि बघू आपण पुढे जाऊन कसं होतं सगळं दाखवू आपण. थोडासा वर तर मित्रांनो, जस्ट आम्हाला आझाद पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष आम्हाला भाई साठे भेटलेले आहेत, माझे परम मित्र. तर कसं वाटतं भाई तुम्हाला मसा यात्रा? एकदम फुल ट्रॅफिक आहे आणि आज संडे असल्या कारणाने एकदम भरघोस पब्लिक आलेले आहे. आणि आपण पाहू शकता आता लाईट्स पण ऑन झालेला आहे, म्हणजे संध्याकाळ होत आलेली आहे. एकदम भरमसाठ पब्लिक आहे इथे. अनेक प्रकारचे तुम्हाला इथे पाळणे बघायला मिळतील. एकदम म्हणजे एक विशेष करून एक चांगली यात्रा इथं आहे आणि यात्रेकरूही सहकार्य चांगलं देत आहेत. ओके भाई, तर मी वहिनीला एक प्रश्न विचारतो. वहिनी बघू शकता कॅमेरामध्ये. वहिनी जरा जवळ इकडे इकडे इकडे. वहिनी, आज तुम्ही तुमच्या नवऱ्याकडनं कितीची शॉपिंग करणार आहात? अजून पण जे आवडेल ते मी घेणार आहे. एवढं काही जास्त नाहीये, लिमिट मध्ये. तरी पण काय विचार केला, काय शॉपिंग करणार तुम्ही मशामध्ये? आज शेवटचा दिवस, मला वाटतं संडे आज फुल क्राऊड आहे, आणि आज काय शॉपिंग करणार आहात तुम्ही? ब्लँकेट घेणार आहे आणि बेडशीट, बस बाकी काय नाही घेणार. तर मला वाटतं भाई, तू बायकोची जास्तीत जास्त काळजी घे आणि तिला जे हवंय ते घेऊन दे. ओके ओके, 100% सगळ्यांचीच काळजी घ्या. मी तर एक संदेश देऊ इच्छितो सगळ्या यात्रेकरूंना, जे पण येतात त्यांनी फुल एन्जॉय करा, मस्ती करा, पण हसा खेळा आणि शिस्त पाळा. असं तर नियमावलीनुसार यात्रेला या. कोणी दगा मस्ती करू नये, कोणी धिंगाणा वगैरे घालू नये.
आपल्या आया बहिणींसारखे सगळे इथं असतात. सगळे यात्रेला आनंदात साजरा करायला आलेले असतात. एवढेच यात्रेकरूंना सांगू इच्छितो. ओके, धन्यवाद भाई, धन्यवाद. माझी अनएक्सपेक्टेड भेट झाली. तर भाऊ किती वर्षापासून क्षेत्रात मी जवळजवळ लहानपणापासून येतो, पण मला एक ना तुमच्या सोशल मीडिया माध्यमातून एक मला बोलायचंय. इथले जे पण कोणी आमदार आहेत, इथले जे पण कोणी सरपंच आहेत, त्यांनी इथे एक लक्ष द्यायला हवं आहे की इथे ऍट अ टाइम एक टायमाला जवळजवळ लाख पब्लिक असते, त्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते. पण इथे जवळजवळ 60,000 लेडीज आहेत आणि त्या लेडीजची एक गैरसोय आहे, ती म्हणजे वॉशरूम आणि टॉयलेट. मोबाईल टॉयलेटचा एक तुम्ही असा क्षेत्र करून ठेवायला पाहिजे की लेडीजला तिथे त्रास होणार नाही. तर मित्रांनो, खरंच खूप छान मुद्दा मांडलाय माझ्या मित्राने. कारण एक मोबाईल टॉयलेट इथं असण्याची गरज आहे, कारण खरंच खूप क्राऊड आहे आज आणि शक्यतो जास्त लेडीज आहेत आज, कारण खूप शॉपिंग करण्यासाठी आलेले सगळीकडनं. तर जसा मोबाईल टॉयलेटची गरज आहे, तर भावाने खूप छान मुद्दा मांडलाय. आय होप किंवा पुढच्या वर्षी नक्कीच मोबाईल टॉयलेट इथे मिळेल. धन्यवाद मित्रा. त्याच्या दोन्ही उडल्या. बुलेट राजा तैयार, बुलेट राजा तैयार, जाने लगे अंदर बुलेट राजा, जाने लगे अंदर बुलेट राजा, जाने लगे अंदर बुलेट राजा. शाले शाले शाले. मित्रांनो, आज संडे असल्यामुळे मशामध्ये पूर्ण ब्लँकेट खरेदीसाठी, चादर खरेदीसाठी लोक इथे एकवटले आहेत. बघू शकता तुम्ही इथे ब्लँकेटची सगळी दुकानं आहेत आणि त्याच्यामध्ये ही जी गर्दी झाली फक्त ब्लँकेट चादरी घेण्यासाठी गर्दी, कारण त्यांना माहिती आज शेवटचा दिवस आहे म्हणून ही सगळी गर्दी होताना दिसत होती. बघतोय आणि मजा येते. खूप लोक आपल्याला ओळखीचे भेटतायत आणि बघू शकता हा एक माझ्या ओळखीचाच भाव आहे. यांनी पण माझे व्हिडिओ बघितले असतील. आपल्याला एकदम मस्त भावा. काय बोलतो, किती वर्षापासून मशाल येतोय? बरेच वर्ष झाली, लहानपणापासून मशाला येत असतो मी. आजच्या क्राऊड बद्दल काय पाहिजे? संडे आजचा क्राऊड म्हणजे भरपूर मोठा क्राऊड आहे आजचा. आणि इथून आपल्या इथून ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, भरपूर ठिकाणी आपल्या इथं क्राऊड होतो. त्यामुळे आपल्या इथं भरपूर क्राऊड असतो ना. ठाणे जिल्ह्यात म्हणजे फेमस यात्रा ही मशाची यात्रा म्हणजे आपली फेमस यात्रा असते. बरोबर. मशामध्ये काय काय शॉपिंग काय केली? शॉपिंग म्हणजे काय, असं घरच्यांसाठी घेतली असेल थोडीफार, ब्लँकेट वगैरे सगळं घेतलंय. ओके, बघू शकता आपल्या भावाने खरंच खूप छान अशी माहिती दिली. भावा धन्यवाद, तुला भेटून खरंच आनंद आला. बाय. युट्यूबवर ब्लॉग बनवत असतो. भावाच्या चॅनलचं नाव आहे, नाव बोल. कल्पेश शाणे युट्यूब चॅनल आहे आपल्या नावानेच चॅनल आहे. खूप फेमस आहे आपला चॅनल. आपली पहिल्या दिवसाची व्हिडिओ पडलेली आहे मशा यात्रेची. खूप प्रेक्षकांनी सपोर्ट दिलाय. आज 25-30 हजार व्ह्यू आले आपल्याला 2 दिवसामध्ये. तर तुम्हाला पण बघायचं असेल तर आपला युट्यूबला जाऊन आपलं नाव टाका, कल्पेश शाणे युट्यूब ब्लॉग. तुम्हाला व्हिडिओ दिसेल. कल्पेशला मी खूप मुरबाडमध्ये खूप पहिल्यापासून ओळखतो. बाईचा मोबाईलचा शॉप सुद्धा आहे तिथे. तो खूप छान छान प्रकारचे ऍक्सेसरीज पण विकतोय आणि कव्हर सुद्धा देत असतो. आणि तुझं तर नवीन काय तू टाकतो ते आता बॅक साईडला मोबाईलला स्क्रीन लावून देतो आपण ऑल टाईप. ओके. आणि भावाचा युट्यूबर चॅनल आहे, मसा यात्रेचा पण ब्लॉग बनवलाय. 30-40 हजार व्ह्यूज पण आहेत. खूप छान एक्सप्लोर केला भावाने. 55 मिनिटाचा व्हिडिओ एकदा जाऊन तुम्ही तिथे बघू शकता. धन्यवाद भावा, तुला भेटून आनंद आला. आपल्या मित्रांना देखील असं सपोर्ट करत राहा. मित्रांनी भरपूर आता व्हिडिओ बनवले आहेत मशा यात्रेमध्ये आणि खूप मेहनत घेतली. गेल्या भरपूर दिवस तो मेहनत घेतोय आणि चॅनल देखील मित्राचा आपला भरपूर ग्रो झालं. जवळपास आता लाखो मध्ये व्ह्यू गेलेले आहेत. त्याबद्दल कष्ट केले त्याला एक फळ त्याला भेटलेलं आहे आणि प्रेक्षकांनी देखील त्याला खूप सपोर्ट केलेला आहे. असंच भावाला देखील इथून पुढे सपोर्ट करत राहा मित्रांनो. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. चल. अमोल बाहेर घ्यायचे. हा, हे आहे मी.
तर मित्रांनो तुम्ही असं बघू शकता, मी अमोल सोबत एक रील बनवली होती 100 रुपयामध्ये एक चान्स आणि 3 एक कोंबडा देतो तो 3 चान्स असतात, एक ग्लास पाळायचे असतात. रील टाकली होती, ती रील एवढी व्हायरल झाली की आय थिंक 2 लाख व्ह्यूज आले असतील रीलवर. तर मी अमोलला काही प्रश्न विचारले, अमोल काय एक्सपिरियन्स आहे तुझा मशा यात्रेबद्दल आणि ही जी तू संकल्पना मांडली याबद्दल काय बोलणार? एकच नंबर खूप लोकांचा प्रतिसाद आहे, खूप छान. म्हणजे आता तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर आहे, आपले बरेचसे सगळे मित्र आहेत आपले बहुतेक. आणि म्हणजे तुझ्या रील मुळे बराच फरक पडला, बराच म्हणजे भरपूर फरक पडला का लोकांनी म्हणजे एकदम म्हणजे बघा क्राऊड पण दाखव. खूपच छान म्हणजे खूपच छान प्रतिसाद आहे. आणि आम्हाला मसावा देव पावलेला आहे एकदम. मित्रांनो तुम्ही बघू शकता अमोलची प्रतिक्रिया करा. अमोलच्या त्या रील मध्ये ज्या पॉझिटिव्ह कमेंट्स होत्या आणि अमोल बद्दल सगळेच ती लोक वाशिम साईडची असेल, आमच्या शहापूर तालुक्यातले लोक असतील, ते खूप छान पद्धतीने अमोल बद्दल बोलते की अमोल हा खरंच खूप मेहनती पोरगा आहे. आणि त्याने जी संकल्पना मांडली ना, मला असं वाटतं कोणीच नसेल मांडली. आणि खूप छान सगळ्या गोष्टी. क्राऊड बघू शकता तुम्ही, आज संडे आणि फुल क्राऊड आहे भाई. अमोल पुढच्या वर्षी येशील का मशाला? 100% एकच नंबर, खूप मेहनती पोरगा आहे. अमोलला भेटून खरंच आनंद झाला. धन्यवाद. चालो गेम चालो. तर असं आपल्याला प्रेम भेटतं. आपण जे मशा यात्रेमध्ये ज्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तर खरंच खूप लोक आपल्याला भेटतात. भाऊ कुठून आलाय तू? मी चेवणी कुठे आला? 9 किलोमीटर गाव आहे. अच्छा, इथून 9 किलोमीटर. कसं आहे मशाचा एक्सपिरियन्स तुम्हाला? एकदम मस्त. आम्ही रोज येतो म्हणजे अच्छा, म्हणजे 9 किलोमीटर जवळ असल्यामुळे भाऊ तुम्ही रोज होतोय. कसा एक्सपिरियन्स आहे, अनुभव काय मशा यात्रेमधील? मशा यात्रा कशी वाटते तुम्हाला? मसा यात्रा म्हणजे असं का एकदम म्हणजे कुटुंब आपण थकवा वगैरे आला आपल्याला, मशा यात्रेत आलं तर आपला थकवाच जाईल, असं मशा यात्रा आहे. धन्यवाद. खूप छान प्रतिक्रिया दिली भावानी. नेक्स्ट वर्षी येशील ना? पुढच्या वर्षी? दरवर्षी येतो आम्ही. 100%. धन्यवाद. बंद करो तर मित्रांनो, मला माझा मोठा भाऊ भेटलाय मुरबाड मध्ये, दीपक विषय. एकदम छान असा उत्तम कोरिओग्राफर आहे. खूप स्ट्रगल केला भावाला, मी खूप जवळून बघितलाय आणि आपला भाव आपल्याला मशामध्ये भेटलाय. भाई काय अनुभव काय मशाबद्दल तुझा? मशाला मी आता 2-3 वर्षानंतर येतोय. आता म्हणजे बरेच वर्ष झाली थोडं बाहेर होतो, शूटिंग वगैरे चालू असतं त्यामुळे. तर मी आपल्या इथला मसा तर यायला पाहिजे ना भाऊ. बरोबर, मसा म्हणजे आमच्या मुरबाडची जान आहे. आणि आजचा क्राऊड बद्दल काय बोलशील? संडेचा क्राऊड बद्दल काय बोलशील? नाही, संडे खूप जास्त क्राऊड आहे आता. म्हणजे अपेक्षित नव्हतं एवढा क्राऊड येईल, कारण एवढे दिवस बघितलं ना मसा थोडासा धुळीमुळे येत ना लोक. पण मला वाटतं तुझे व्हिडिओ बघून जास्त लोक इथपर्यंत तुझे व्हिडिओ खूप सारे. मी स्वतः पण मला इन्स्टाला मी माहित नाही तुला, मी फॉलो नाही केलं, पण तुझे मला शो व्हायला लागले व्हिडिओ. ओके यार भाई, खरंच पोहोचलेले आहे. तुझे शब्द माझ्यासाठी खरंच खूप मोलाचे आहेत. कारण आम्ही भावाला खूप पहिल्यापासून मुरबाडमध्ये बघतोय. खूप मेहनत आहे यार भाई. धन्यवाद. तुझ्याशी बोलून मला खरंच खूप बरं वाटलं यार. असंच करत राहा व्हिडिओ. 100%. 100. पागल कधीच मोबाईल मित्रांनो, आपण तुम्ही बघू शकता, मी आदिवासी हर्बल एअर ऑइल सोबत एक रील बनवली होती. ऍक्च्युअली मी ब्लॉग बनवत होता, मग त्यामधून एक रील मी एडिट करून रील टाकली आणि त्या रीलला खरंच खूप छान रिस्पॉन्स होता. खूप लोक विचारत होते. तो फिर से मैं एक बार यहाँ पे आया हूँ, तो भाई को पूछते कि उस रील बनाने के बाद क्या चेंज आया भाई? मैं बताऊं, भैया ने अच्छा वीडियो निकाला है और भी धंधा अच्छा चला है. मेरा तेल बोलने से बहुत अच्छा चला है. क्यों कहते तो अभी देख, अभी पूरा बॉटल खाली है. क्यों कहते तो मेरा ओरिजिनल होते, कोई डुप्लीकेट नहीं दे रहा हूँ. बंदा लोग को मुझे बहुत रिएक्शन हो रहा है. बंदा लोग को बहुत अच्छा रिजल्ट मिला है. बहुत अच्छा बंदा लोग आके ले आया है. जो मासा में बोलने से पहली बार आया हूँ मैं. अच्छा धंधा है. आने का साल, ये साल भी आएगा मैं. अच्छा होते धंदा. बघू शकता मित्रांनो तुम्ही, आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा खरंच खूप छान प्रकारे आपली रील व्हायरल गेली. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कस्टमर येत आहेत. असं नाही बोलणार की रील बघूनच आले असतील, पण त्यांचा इफेक्ट पडतो त्या हेअर ऑइलने, म्हणून हे लोक सगळे इथे
कस्टमर. धन्यवाद. नेक्स्ट ईयर भाई पक्का आएंगे. बराबर आएंगे ना. आएंगे सर, धन्यवाद. कस्टमर आए सर, हम दिएगा. हमारे वीडियो देख कर आने का हम डिस्काउंट करके दिएगा. जरूर है, 100% गॅरंटी आहे. अजून मित्रांनो 2 दिवस मसा आहे, सोमवार आणि मंगळवार. आज संडे असल्यामुळे फुल क्राऊड आहे, तर तुम्ही उद्या परवा येऊ शकता आणि इथे परचेस करू शकता. धन्यवाद. चलो भाई. तर एवढा क्राऊड आहे खरंच, म्हणजे आज मशायात्रामध्ये संडे शेवटचा दिवस बोलू शकतो आपण. एवढा क्राऊड आहे की विचार नाही करू शकत. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जत्रा जी असेल चालायला सुद्धा जागा नाही. आज लास्ट टाइम मी मंगळवारी आलो होतो. शंभरला 1000 आहे, 150ला 2000 आहे. 2 मिनिटं चॅलेंज आहे. जो 2 मिनिटं भेटतात त्याला 100ला 1000 भेटेल, 150ला 2000 भेटेल. रेट चेंज सगळ्यांसाठी ऑफर आहे. धंदा बसा पूर्ण आता नाशिकवरून इकडे आलेला मसाच्या यात्रेमध्ये 1 नंबर यात्रा आहे. मी आता तुम्हाला नक्की सांगतो. बंद करतोय. सचिन जाधव यांनी व्हिडिओ काढलेला आहे. चांगला आहे. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. नाशिकवरून आले. मित्रांनो, मशामध्ये आपण समृद्धी प्लास्टिकचा जो हा दुकान होता माझ्या मित्राचा, त्यासोबत सुद्धा आपण एक रील बनवली होती, ती सुद्धा व्हायरल गेली होती. त्यानंतर सुद्धा इथे खूप गर्दी झाली होती. तर खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून आणि त्यांनी सुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे इथे ट्रीट केलं. आणि यांच्याशी बोलत असताना सुद्धा मला एक इथे ओळखणारा आपला एक भाऊ भेटला, तर त्याला आपल्यासोबत फोटो काढायचा होता म्हणून त्यासोबत मी एक सेल्फी घेतली. मित्रांनो, जेवढं होईल तेवढं आम्ही आज संडे मसा यात्रा एक्सप्लोअर केली आणि त्यानंतर खूपच क्राऊड वाढत होता, त्यामुळे आम्ही दोघांनी डिसिजन घेतला आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आजचा दिवस हा खरंच खूप एन्जॉयफुल होता, मजा आली, कारण क्राऊडच तेवढा होता. कारण संडे आणि मसा यात्रा हे खरंच खूप वेगळं नातं आहे आणि एवढ्या लाखोंच्या संख्येने आज इथे गर्दी होती. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून जा.